सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या बापाने आपल्या विवाहित मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना जळगावच्या चोपडा शहरात घडली आहे। या घटनेत मुलीच्या बापाने जावयावर सुद्धा गोळी झाडली आहे। यात जावई गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी पुणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी गोळीबार करणाऱ्या बापाला बेदम मारहाण केल्याने तो सुद्धा गंभीर जखमी असून त्याच्यावर जळगाव शहरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या हत्याकांडांचे धक्कादायक कारण आता समोर आलंय। तृप्तीने तिच्या वडिलांचा नकार असताना सुद्धा पळून जाऊन अविनाश यांच्यासोबत प्रेमविवाह केला होता। प्रेमविवाहानंतर तृप्ती तिच्या सासरी म्हणजेच पुण्यात राहत होती। पती अविनाश यांच्या सख्ख्या बहिणींचे जळगावच्या चोपडा शहरात लग्न असल्या कारणाने दोघेही लग्नासाठी चोपडा येथे आले होते। या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमानंतर सर्व नातेवाईक कुटुंबीय नाचत असताना याचवेळी तृप्तीचे वडील किरण मांगले तेथे आला। त्याने त्याच्याकडे असलेल्या परवानाधारक पिस्तुलातून नाचत असलेल्या तृप्ती तसेच जावई अविनाश यांच्यावर गोळीबार केला। या तृप्ती जागीच ठार झाली, तर अविनाश याला कमरेत गोळी शिरल्याने तो गंभीर जखमी असून त्याला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आलं। या घटनेनंतर हळदीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित संतप्त वऱ्हाडी ग्रामस्थांनी तृप्तीचे वडील किरण मांगले याला बेदम मारहाण केली। मिळालेल्या माहितीनुसार तृप्ती आणि अविनाश हे एकमेकांचे नातेवाईक आहेत। तृप्ती आणि अविनाश हे पुण्यात शिक्षणाच्या निमित्ताने एकत्र आले। तृप्ती ही MBBSच्या दुसऱ्या वर्षाला पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत होती। या दोघांचे एकमेकांवर प्रेम झाले। हा प्रेमविवाह तृप्तीच्या सीआरपीएफमध्ये अधिकारी असलेल्या वडिलांना मान्य नव्हता। त्यानंतर तृप्ती आणि अविनाश यांनी पळून जाऊन लग्न केले। त्यानंतर ते दोघेही गुण्यागोविंदाने अविनाशच्या घरी संसार करू लागले। मात्र या प्रेमविवाहाला तिच्या वडिलांची मान्यता नव्हती। याचाच राग त्याच्या मनात घर धरून कायम होता। त्यामुळे तृप्तीचे वडील किरण मांगले हे तृप्तीला तसेच तिच्या सासरच्यांना कायम त्रास देत होते। विशेष म्हणजे एकदा तर किरण मांगलेने तृप्तीचा एकदा गर्भपातही केला होता। या वादामुळे तृप्ती परत माहेरी गेली नाही, अशी माहिती तिची सासू प्रियंका वाघ यांनी बोलताना दिली आहे। मुलीने कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न केल्याचा राग किरण मांगलेंच्या मनात होता। याच रागातून किरण मांगलेने 4 महिने गर्भवती असलेल्या मुलीवर गोळ्या झाडल्या। या घटनेने जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। प्रेम केलं म्हणून माझ्या मुलाने त्याच्या मुलीला प्रेम केलं म्हणून तो राग होता। विरोध म्हणजे त्याला आमच्या घरी नांदवायचं नव्हतं, त्याची मुलगी त्याच्या घरी पाहिजे नव्हती। मग तो 2 वर्षापासून काय करत होता तेव्हाच विचार करायला पाहिजे ना। तू माझ्या पोरीच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला। हो, माझ्या सख्ख्या मुलीचं लग्न होतं। म्हणजे आम्ही डीजे मध्ये नाचत होतो। मी माझे सर्व मुलं घेऊन नाचत होते, म्हणजे आमची फॅमिली सगळी नाचत होती, म्हणजे नवरदेवकडचे आमच्याकडचे सगळे आम्ही नाचत होतो। मग तो मागणं आला, तोंडाला रुमाल वगैरे लावलं होतं, डायरेक्ट फायरिंग करायला लागला। डायरेक्ट पहिली गोळी माझ्या सुनाला मारलं। नंतर मग माझी सून खाली पडल्यानंतर लगेच माझ्या मुलाला मारलं। 2 गोळ्या माझ्या मुलाला मारलं, 2 गोळ्या माझ्या सुनाला मारलं। कोणी मारलंय? मुलीच्या वडिलांनी। किरण मंगळे मिलिटरी वाला आहे, फौजी। हो, सख्या नंदाचा नवरा आहे, सख्या नंदाचा जावई, म्हणजे भाचीचा नवरा सख्या। मुलगी काही मेडिकल कॉलेजला शिकत होती? हो, मुलगा पण शिकलेला आहे, 13वी झालेली आहे त्याची, कंपनीमध्ये कामाला आहे, कमीज कंपनीमध्ये। तुमचा काही नकार नव्हता? नाही। हो, त्यासोबत म्हणतात की काही प्रेग्नन्सी वगैरे होती? हो, 4थ्या महिन्याची आता। हो, काय मागणी आहे तुमच्या? आता माझी मागणी काही नाही, त्याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, नाहीतर कायमचं जेल एंट्री होऊन त्या जेलमध्ये सोडून मारायला पाहिजे। आमच्या या चोपडा या ठिकाणी आमच्या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात आज रविवारी आमचे वाडे परिवार म्हणजे आमचे गणेश चिंतामण वाडे यांचे लहान चिरंजीव प्रदीप गणेश वाडे यांच्या विवाह सोहळा आमच्या या पाटीलगडी आंबेडकर नगर भागात ठेवलेला होता।
काल म्हणजे 26 तारखेला त्यांच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम हा आमच्या इथे साध्या पद्धतीने सर्व आमचे नातेवाईक, सर्व समाजातील सर्व बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी आलेले होते व असा हळदीचा कार्यक्रम चालू असताना या ठिकाणी कोणी माथे फिरू, आता आम्हाला कुठल्याही प्रकारच्या कुठलंही काही माहीत नसताना ते या ठिकाणी आले आणि त्यांनी गोळीबार करून या ठिकाणी त्यांनी असा गोळीबार केला की हा निरपराध आमचा समाज सैरावैरा पडायला लागला. आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या ज्या आया बहिणी होत्या, लहान मुलं होते, आम्ही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्या इस्माने या ठिकाणी गोळीबार केला व एक महिला जागेवर ती मृत पावली. पण अशा परिस्थितीत आम्ही सर्व वाड्यातील आमच्या आंबेडकर नगर भागातील सर्व आम्ही आंबेडकर अनुयायी सर्व या ठिकाणी रात्रपासून जागून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की घटना ही आमच्या इथली नसून ही जी मुलगी आहे त्या मुलगीकडून आलेले, ते पुण्यावरून आलेले कोण गुंड आहेत काय आहेत ते त्याच्या प्रकार आम्हाला काही माहित नाही. पण आता सकाळी माहित पडतंय की कुठेतरी प्रेम प्रकरण ते उघडकीस येतंय. पण त्यांनी या ठिकाणी एका गरीब व्यक्तीच्या घरी हा लग्न सोहळा होता, हा मंगल परिणय सोहळा होता, या ठिकाणी त्यांनी अशी धुमाकूळ घालून सर्व या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचा सत्यानाश केला. आणि तरी सुद्धा आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीला मानून आम्ही आज एका साधा पद्धतीने आम्ही बौद्ध पद्धतीने आम्ही मुलीची आई आणि मुलाचे आई वडील मोठे काका यांच्या साक्षीने आम्ही या ठिकाणी घरामध्ये लग्न घरातही आम्ही साध्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी त्यांच्या लग्नविधी हा पार पाडलेला आहे. मुलगा आणि मुलगी जे होते त्यांचं कोण नेमकं नातेवाईक कोणाच्या नात्यातलं लग्न होतंय तेच माहित नाही सर. इथे जे आलेत आता इथे जी आमची मुलगी आम्ही जी मुलगी केलेली आहे त्या मुलगीकडच्या ते कोण नातेवाईक आहेत ते नातेवाईक आम्हाला काही माहित नाही. फक्त जी मुलगी आहे ती आता आम्हाला माहिती आहे की आम्ही मुलगी केलेली आहे. आणि आता हे जे आलेले आहेत ज्यांनी गोळीबार केला यांना कोणी ओळखत नाही. ते होते ते त्यांना मारलं ते हा जे मुलीचा मृत्यू झाला तिचे ते वडील होते ज्यांनी गोळीबार केला असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे. हो ते आता माहित पडतंय की ती मुलगी त्यांची मुलगी होती. तिने काही दिवसापूर्वी काही एका म्हणजे आई वडिलांना विचारता तिने काही लग्न केलेलं होतं. त्याचा राग म्हणून त्यांनी या ठिकाणी आले आणि त्यांनी मुलीला मारण्यासाठी आले. पण त्यांनी सैरावेरा गोळीबार केल्यामुळे एक दुसरी महिला सुद्धा जखमी झाली. नवरी मुलगीकडचं गाव कुठलं आहे? हा आमची जी नवरी मुलगी आहे ती आमच्या शिरपूर तालुक्यातील करवंद गावाची मुलगी आहे. वाघ परिवारातली ती मुलगी. सर्वात प्रकार नक्की काय घडलेला आहे? काल चोपडा शहरामध्ये रात्री 10 वाजताच्या सुमारास आंबेडकर नगरामध्ये एका ठिकाणी लग्नाचा कार्यक्रम होता आणि त्याच्या आदल्या दिवशी आज लग्न होतं, काल त्याच्या हळदीचा कार्यक्रम होता. हळदीचा कार्यक्रम सुरू असताना अचानक त्या ठिकाणी एका व्यक्तीनं गोळीबार केलेला आहे. त्या गोळीबारामध्ये ज्या व्यक्तीनं गोळीबार केला त्याची स्वतःची मुलगी आणि जावाई या दोघांना गोळी लागलेली आहे. मुलगी मरण पावलेली आहे आणि जे जावाई आहे त्याच्या कमरेत गोळी लागलेली आहे, तो जखमी आहे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. सर या सगळ्यांची नावं काय आहेत आणि गोळी हत्या करण्यासाठी फक्त कारण काय? गोळीबार करणारा जो आहे तो किरण अर्जुन मंगळे हा शिरपूरचा राहणारा आहे आणि त्याची जी मुलगी आहे मुलीचं नाव तृप्ती आहे. तिने 1 वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांचाच एक नातेवाईक आहे अविनाश वाघ नावाचा, तो पुण्यात असतो. त्या दोघांनी प्रेमविवाह केला आणि हा जो प्रेमविवाह झाला होता तो ह्या किरण मंगळेला मान्य नव्हता, म्हणजे मुलीच्या वडिलांना मान्य नव्हता आणि त्यातून ही हत्या झालेली आहे. कारण काय विरोध झाला? कारण काय प्रेमविवाह? एकतर त्यांचा कौटुंबिक वाद होता आणि मुलगी MBBS शिक्षण घेत होती, मुलगा कमी शिकलेला होता. वडिलांची अशी इच्छा होती की त्या मुलीनं अशा कमी शिकलेल्या मुलासोबत लग्न करू नये. एकमेकाचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक. रात्रीचा नेमका घटनाक्रम काय होता सर? त्यांचं टार्गेट नेमकं कोण होतं? काही तपासात काही समोर आलं? टार्गेट सरळ असं होतं की मुलीचे जे वडील आहेत किरण मंगळे यांना मुलगी आणि त्यांचं जावई या दोघांना गोळी घालायची. हा लग्नामध्ये हळदीचा कार्यक्रम सुरू होता. त्या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम झाल्यानंतर
डीजे लावून तिथे सगळी मुलं वगैरे नाचत होती मंडपामध्ये. तेव्हा ही घटना घडली. या सगळ्या घटनेचा गुन्हा काय दाखल केलेला आहे आणि या सगळ्याची प्रकृती कशी त्यांना ही गोळ्या झाडल्यानंतर तिथे जी काय लोक होते, नाचत होते मुलं, तर सर्वांनी मिळून हा गोळी झाडणारा जो किरण मंगळे आहे याला पण मारहाण केलेली आहे. तो पण जखमी आहे. त्याच्यावर जळगावमध्ये उपचार सुरू आहेत आणि जो त्यांचा जावई आहे त्याला पुण्याला शिफ्ट केलेला आहे. त्याची प्रकृती व्यवस्थित आहे. पुण्यामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी जे जखमी मुलगा आहे अविनाश वाघ, त्याच्या आईची तक्रार घेतलेली आहे. आईच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे. खुनाचा प्रयत्न, खुनाचा आणि आर्म्स ऍक्ट याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याचा तपास चोपडा सिटीचे PI मधुकर साळवे करत आहेत. एकूण घटनास्थळी 3 राऊंड फायर केलेले आहेत. 2 अविनाश वाघला लागले आणि 1 त्या मुलीला लागले. हर्निया, मूळव्याध, पित्ताचे विकार, पित्ताशयाचे खडे, हायटिस हर्निया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा.